लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. गुढीपाडवा भेट मिळणार. गरीब कुटुंबातील महिलांना साडीचं वाटप. 10वा+11वा 10+11 गिफ्ट. 10वा+11वा हप्त्याचं गिफ्ट. नमस्कार, आज आहे 7 एप्रिल आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सर्वात मोठी ऑथेंटिक अपडेट समोर आलेली आहे आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवरती देत आहोत. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता एप्रिलच्या 10व्या हप्त्याचं गिफ्ट जमा होणार आहे. सोबत 11व्या हप्त्याचं गिफ्ट जमा होणार आहे. महिलांना, गरीब कुटुंबातील महिलांना साडीचं वाटप होळीच्या सणाला करण्यात आलेले आहे. कोणत्या त्या महिला आहेत ज्यांना साडी मिळाली आहे, संपूर्ण माहिती, संपूर्ण महत्वपूर्ण अपडेट आजच्या एकाच व्हिडिओमध्ये असणार आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरायचं नाहीये. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आता बघा, लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे. लाडक्या बहिणींना आतापर्यंत 9 हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत आणि आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10वा हप्ता म्हणजे एप्रिलचा हप्ता आता पडणार आहे. तर बघा, सर्व लाडक्या बहिणींसाठी, सर्व महिलांच्यासाठी खुशखबर. बघा, लाडक्या बहिणींना आता एप्रिलचा हप्ता लवकरच मिळणार आहे, अशी या ठिकाणी ऑथेंटिक अपडेट समोर आलेली आहे. तर एप्रिलचा हप्ता लवकर म्हणजे कधी मिळणार? तर बघा, आता एप्रिल महिना सुरू झालेला आहे. एप्रिलच्या 10व्या हप्त्याचं गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळणार आहे, 100% मिळणार आहे. ठीक आहे, पण कधी मिळणार, कोणत्या तारखेला पैसे जमा होणार, किती वाजता पैसे जमा होणार, सर्व माहिती आणि सर्व अपडेट आपण आजच्याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजना आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर अपडेट या ठिकाणी अशी आहे की आत्ताची सर्वात मोठी अपडेट येत आहे. लाडकी बहीण योजनेचे लाडकी बहीण योजनेविषयी बहिणींना आता गुढीपाडव्यानिमित्त 2 मोठे गिफ्ट मिळणार आहेत. तर बघा, लाडक्या बहिणींना आता गुढीपाडव्याचं गिफ्ट मिळणार आहे. सोबत 10वा हप्ता सुद्धा मिळणार आहे. एप्रिलचा हप्ता सुद्धा सोबत मिळणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना पुढची मोठी अपडेट आणि सर्वात मोठी बातमी. तर बघा, आत्ताची ही सर्वात मोठी बातमी आहे. आत्ताची सर्वात मोठी अपडेट येत आहे. लाडकी बहिणींचे पैसे आज जमा होणार आहेत. आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 10व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. पैसे जमा झाल्याच्या नंतर बँकेकडून मोबाईलवरती SMS सुद्धा येणार आहे की तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहिणींचा 10वा हप्ता जमा करण्यात आलेला आहे, 10व्या हप्त्याचे पैसे टाकण्यात आलेले आहेत, असा मेसेज सुद्धा बँकेकडून येणार आहे. त्यानंतर बघा, आज शुभ मुहूर्तावरती बघा, आता एप्रिल महिना सुरू झालेला आहे आणि आज शुभ मुहूर्तावरती पैसे वाटप होणार आहेत. दोन्ही हप्ते सोबतच येणार का, हा महिलांचा प्रश्न होता. तर बघा, आता लाडक्या बहिणींना आतापर्यंत 9 हप्त्याचे पैसे जमा झाले. ठीक आहे, 9 हप्त्याचे 1500 रुपये प्रमाणे लाडक्या बहिणींना पैसे आले आहेत आणि 9 हप्त्याची जर तुम्ही टोटल काढली तर 13,500 रुपये लाडक्या बहिणींना आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत किंवा जमा करण्यात आलेले आहेत. ठीक आहे, तर बघा, लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती आता मेसेज येणार आहे. बघा, मेसेज कशा प्रकारचा असणार आहे, पैसे जमा झाल्याच्या प्रकारचा. बघा, लाडक्या बहिणींना आज 10वा+11वा हप्ता वाटप होणार. लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर. लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचं गिफ्ट आता मिळणार आहे. 10वा आणि 11वा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी या ठिकाणी अपडेट आलेली आहे. तर या ठिकाणी बघा, लाडक्या बहिणींना ज्यावेळेस मार्च महिन्याचे पैसे जमा झाले त्यावेळेस अशा प्रकारचा मेसेज आला, डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ ₹1500 क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर. ठीक आहे, सेम आता एप्रिलच्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत आणि असाच प्रकारचा मेसेज येणार आहे, डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ ₹1500 क्रेडिटेड टू युअर अकाउंट. तर बघा, 1500 रुपयाचा आता एप्रिलचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे व अशा प्रकारचा तुमच्या मोबाईलवरती आता मेसेज सुद्धा येणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींना आता गुढीपाडव्याचं मोठं गिफ्ट मिळणार आहे. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आतापर्यंत गुढीपाडव्याचं हे सर्वात मोठं गिफ्ट असणार आहे. ते म्हणजे लाडक्या बहिणींना 10वा+11वा हप्ता आता वाटप होणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता लवकरच 10व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर 11व्या हप्त्याचं सुद्धा नियोजन लवकरच केलं जाणार आहे, अशी अपडेट येत आहे. तसेच लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याच्या सणाचं गिफ्ट मिळणार आहे. तर गिफ्ट कधी मिळणार आहे, किती मिळणार आहे, कधी मिळणार आहे ते आपण पाहणार आहोत. त्या अगोदर या ठिकाणी बघा, रेशन कार्ड वरती जर तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर तुम्हाला रेशन कार्ड वरती मिळणार आनंदाचा शिधा. ठीक आहे, मग तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असू द्या, केशरी रेशन कार्ड असू द्या, पांढरे रेशन कार्ड असू द्या, आनंदाचा शिधा मिळणार आहे. तसेच रेशन कार्ड वरती गरीब कुटुंबातील महिलांना साडीचं वाटप करण्यात आलेलं आहे होळीच्या सणाला.
बघा, ज्या महिलांकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे, ज्या गरीब घटकातील अत्यंत गरीब कुटुंबातील ज्या महिला आहेत, फक्त अशाच महिलांना बघा, फक्त अशाच महिलांना साडीचं वाटप करण्यात आलेलं आहे. बघा, गुढीपाडव्याच्या निमित्ताने आता गिफ्ट सुद्धा मिळणार आहे. तसेच या ठिकाणी बघा, जर तुम्ही रेशन कार्ड वापरत असाल आणि तुम्हाला धान्य मिळत असेल, तर बघा, रेशन कार्डवर जर तुम्हाला धान्य मिळत असेल तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, तुम्हाला ई-केवायसी म्हणजे रेशन कार्डची केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे आणि त्याची जी मुदत असणार आहे ती 30 तारखेपर्यंत आहे. बघा, 30 एप्रिल म्हणजे या ठिकाणी जवळपास 20 ते 25 दिवस फक्त बाकी आहेत. तुम्हाला ई-केवायसी करून घ्यायची आहे. जर तुम्ही ई-केवायसी नाही केली तर तुम्हाला जो रेशन कार्डच्या माध्यमातून लाभ मिळत आहे तो तुमचा लाभ बंद होईल, तुम्हाला धान्य मिळणे बंद होऊ शकते. ठीक आहे, त्यामुळे 30 एप्रिल पर्यंत हे करून घ्या. तसेच बघा, रेशन कार्ड संदर्भात आता नवीन नियम आलेले आहेत, तसेच नवीन GR सुद्धा आलेला आहे. आता रेशन कार्डची पडताळणी वगैरे होणार आहे अशी बातमी समोर आलेली आहे. नवीन GR मध्ये काय अपडेट आलेले आहे, सर्व अपडेट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलशी कनेक्ट व्हायला विसरायचं नाहीये. ठीक आहे, त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींसाठी आता मोठी खुशखबर. आता भरपूर महिलांनी कमेंट करून विचारलं होतं की दादा, लाडकी बहीण योजना बंद होणार का? आम्ही अशा न्यूज पाहिल्या आहेत की ज्यामध्ये सांगितलं जात आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार, बहिणींना नाही मिळणार एप्रिलचा हप्ता. अशा प्रकारच्या आम्ही बातम्या पाहिल्या आहेत. तर त्या बातम्या खऱ्या आहेत का? अशा व्हायरल न्यूज खऱ्या आहेत का? अशा भरपूर कमेंट्स आल्या होत्या. तर बघा, सर्व लाडक्या ताईंसाठी आणि लाडक्या तसेच सर्व महिलांच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये खूप आनंददायी अपडेट आपण देणार आहोत. खरंच लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का? लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला लाभ मिळणार नाही का? हा प्रश्न तुमचा असेल तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर याच व्हिडिओमध्ये देणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना बंद होणार अशा प्रकारच्या अनेक व्हायरल बातम्या युट्यूबवरती, फेसबुकवरती, इंस्टाग्राम असेल, सगळ्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. तर या अशा बातम्या खऱ्या आहेत का? हा तुमचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हाला देतो. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, लाडकी बहीण ही योजना काही छोटी योजना नाही किंवा खूप छोटी योजना आहे का असं तुम्हाला वाटतं का? तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी योजना आहे. बघा, सर्वात मोठी असं का म्हणतोय, आता आपण त्याविषयी माहिती पाहूया. तर बघा, महाराष्ट्र राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी योजना लाडकी बहीण ही योजना ठरली आहे. सर्वात मोठी, आतापर्यंत जेवढ्या योजना असतील त्यापैकी सर्वात मोठी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना आहे. तसेच लाडकी बहीण ही योजना गेम चेंजर योजना म्हणून ओळखली जाते. बघा, महाराष्ट्र राज्यामधील ही गेम चेंजर योजना आहे. महायुती सरकार बनण्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हात आहे. लाडकी बहीण योजना गेम चेंजर निवडणुकीमध्ये ठरलेली आहे, तुम्हाला सर्वांना माहित आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, आता तर तुमच्या मनामध्ये डाऊट असेल की लाडकी बहीण योजना बंद होणार, तर आता तुमच्यासाठी खुशखबर आहे. तर बघा, सर्व लाडक्या बहिणींमुळेच हे सरकार असल्या कारणाने लाडकी बहीण योजना कुठल्याही प्रकारे बंद होणार नाही. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजना 5 वर्ष चालणार. उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजना 5 वर्ष चालणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा सांगितलेलं आहे लाडकी बहीण योजना 5 वर्ष चालणार. तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजना 5 वर्ष चालणार. त्यामुळे तुम्ही निश्चित राहावे, कोणत्याही अफवांवरती महिलांनी तसेच लाडक्या बहिणींनी, लाडक्या ताईंनी विश्वास ठेवू नये. लाडकी बहीण योजना 5 वर्ष चालणार आहे. महायुती सरकार ही योजना 5 वर्ष चालणार आहे. कारण की महायुती सरकार आता सत्तेमध्ये आहे, याचं कारण आहे लाडक्या बहिणी. तसेच लाडकी बहीण ही योजना गेम चेंजर आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना कुठल्याही प्रकारे बंद होणार नाही. ही योजना 5 वर्ष चालणार आहे. त्यामुळे तुम्ही निश्चित राहावे, कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये. प्रत्येक महिन्याला तुम्हाला लाभ मिळणार आहे. तसेच तुमच्यासाठी खुशखबर आहे, वर्ष 2025 साठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही कॉमन सेन्स यूज करा किंवा या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही एवढ्या जास्त प्रमाणामध्ये निधी फक्त एकट्या लाडकी बहीण योजनेसाठी जाहीर करण्यात आलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा, गुढीपाडव्याचं लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळणार. एप्रिलच्या हप्त्याचं लाडक्या बहिणींना गिफ्ट मिळणार. एप्रिल हप्ता वाटप होणार. किती तारखेला एप्रिल हप्ता वाटप होणार? 10व्या हप्त्याचे पैसे कोणत्या वेळी जमा होणार? कोणत्या वेळी बँकेकडून मेसेज येणार? आता आपण सर्व माहिती पुढे पाहणार आहोत. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर. आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10व्या हप्त्याचं गिफ्ट जमा होणार आहे. सर्व बँकेकडून पैसे जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. बघा, पैसे आता सर्वच बँकांमध्ये जमा होणार आहेत. तो तुम्ही कोणत्याही बँकेचं अकाउंट दिलेला असू द्या, सर्व बँकेत पैसे येणार आहेत. तसेच बघा, 10वा हप्ता आता जमा होणार आहे आणि विशेष म्हणजे सर्व जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत. बघा, 10व्या हप्त्याचे गिफ्ट, 10व्या हप्त्याचे पैसे
आता महाराष्ट्र राज्यातील या सर्व 36च्या 36 हे जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यातील, या सर्व जिल्ह्यामध्ये 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता जमा होणार आहे, अशी या ठिकाणी अपडेट आलेली आहे. तसेच बघा, गरीब कुटुंबातील महिलांना सरकारच्या माध्यमातून साडीचं वाटप सुद्धा करण्यात आलेलं आहे. आता ही साडी कोणाला मिळाली, तर बघा, ही साडी होळीच्या सणाला वाटप करण्यात आली. पात्र महिला होत्या अंत्योदय शिधापत्रिका धारक. ज्या गरीब कुटुंबातील महिला आहेत, ज्या गरीब घटकातील महिला आहेत, फक्त अशाच महिलांना साडीचं वाटप करण्यात आलेलं आहे. सर्व महिलांच्यासाठी ही योजना नव्हती. ही योजना म्हणा किंवा ही साडी वाटप सरकारच्या माध्यमातूनच करण्यात आली होती. ज्या गरीब घटकातील अंत्योदय शिधापत्रिका धारक महिला आहेत, अशाच महिलांना साडीचं वाटप करण्यात आलं. या साडीची किंमत होती 350 रुपये आणि होळीच्या सणानिमित्त ही साडी दरवर्षी वाटप केली जाते. 2023 पासून ही योजना सुरू आहे आणि आता 3रं वर्ष आहे ही योजना सक्सेसफुली चालू आहे. आता बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. अखेर आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 1500 रुपये जमा होणार आहेत. गॅसचे 830 रुपये जमा होणार आहेत. बघा, 1500 रुपये 10व्या हप्त्याची जमा झाले की असा मेसेज येणार आहे, डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ ₹1500 क्रेडिटेड ऑफ लाडकी बहीण योजना. तसेच गॅसचे पैसे सुद्धा आता लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. डिअर कस्टमर, डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ ₹830 क्रेडिटेड टू युअर अकाउंट. असा गॅसचे पैसे जमा झाल्याच्या नंतर मेसेज तुमच्या मोबाईलवरती पडणार आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी खुलासा केलेला आहे. तर ते म्हणाले, 2100 रुपये आम्ही लाडक्या बहिणींना योग्य वेळी देणार आहोत, योग्य वेळी वचन पूर्ण करणार आहोत. बघा, महायुती सरकार तुम्हाला 100% 2100 रुपये देणार आहे. पण 2100 रुपये लाडक्या बहिणींना कधी मिळणार, तर उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब म्हणाले की ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल त्यावेळेस योग्य वेळी निर्णय घेऊन महायुती सरकार लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार, ही गोष्ट कन्फर्म आहे, निश्चित आहे, फिक्स आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनी अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीये. तसेच बघा, लाडक्या बहिणींसाठी आता मोठी खुशखबर. तर बघा, महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2025 सादर झालेला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये फक्त एका योजनेसाठी, लाडकी बहीण या एका योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना आता कसलीही बंद होणार नाही. विशेष म्हणजे तुम्हाला प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेतून लाभ हा मिळतच जाणार आहे. आता तुमचा सर्वांचा मेन प्रश्न आहे की एप्रिलच्या 10व्या हप्त्याचं गिफ्ट कधी जमा होणार, एप्रिलचा 10वा हप्ता कधी जमा होणार. आता त्या प्रश्नाचं अंतिम टप्प्यामध्ये आपण आलो आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 10व्या हप्त्याचं गिफ्ट जमा होणार आहे. तर बघा, एप्रिलचा जो 10वा हप्ता आहे तो लाडक्या बहिणींना 10 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीमध्ये 100% लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.